भारतामध्ये अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलीस कारवाई करत आहेत आणि आता याच अनुषंगाने पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 1 वर्षामध्ये साधारण 94हून अधिक बांगलादेशी नागरिकांवर कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई ही पुण्यात केली जाते तर त्याविषयी काय? जर बघू शकता, जेव्हापासून मी पदभार घेतला मागच्या 11 महिन्यामध्ये 10.5 ते 11 महिन्यामध्ये आम्ही 94 हे बांगलादेशी नागरिकांना पकडलेलं आहे आणि याच्यापैकी 60पेक्षा जास्त नागरिकांना त्यांच्या मायदेशी बांगलादेशमध्ये परत पाठवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। ही जी आहे ही सगळी कारवाई माननीय आमचे CP सर अमितेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे। पूर्ण माझ्या झोनची एवढी कारवाई आहे, बाकी झोनमध्ये पण इतर कारवाई आहेत। सगळं मिळून आम्ही बघतोय की पूर्ण स्कॅन करतोय पुणे शहरामध्ये इल्लीगल जे बांगलादेशी नागरिक स्टे करत आहे यांना बिलकुल इथे शय मिळू नये, ही आमची सगळ्यांच्या प्रयत्नामध्ये चालू आहे। आपण जर पाहिलं तर नेमके इतक्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नेमके घुसखोर कोणत्या मार्गाने येतात, काय सांगू शकता? आमचा तपास ज्या प्रकारे चालू आहे तसं आम्हाला कळालं की मोस्टली जे घुसखोर आहेत ते बांगलादेशमधनं वेस्ट बेंगॉलमध्ये इथे घुसखोरी करतात। तिकडून झारखंड आणि ट्रेन वगैरे मार्फत भरपूर ठिकाणी ते सेटल होतात। त्याच्यामध्ये पुणे असेल, मुंबई असेल किंवा बंगलोर असेल, अशा सगळ्या शहरांमध्ये ते सेटल होण्याचे काम करतात। सेटल होण्यामध्ये इथे काही त्यांचे लोकल सेटलर्स आहेत, त्यांच्यापैकी काही जणांना आम्ही पकडलेलं आहे। नंतर त्यांचे ग्रुप्स वगैरे असतील, त्यांचे काही पिम्स वगैरे आहेत। जसं बुधवारपेठेमध्ये इलिगल फेस ट्रेडमध्ये किंवा प्रॉस्टिट्यूशनमध्ये ते कार्यरत काही महिला आहेत, बांगलादेशी महिला। तर यांना कोणते पिम्स मदत करतात, कोणते सेटलर्स इथं मदत करतात, त्या सगळ्यांना आम्ही आरोपी केलेला आहे, त्यांना अटक पण केलेली आहे, त्यांच्यावर पण कारवाई केलेली आहे। विविध जणांवर कारवाई करून हे सगळं जे रॅकेट आहे ते पूर्ण बस्ट करण्याचं काम चालू आहे। हे जे घुसखोर जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येतात आणि पुण्यात विशेषतः वास्तव्य करतात, यांच्यामध्ये जेव्हा तुम्ही कारवाई केली तेव्हा यांच्याकडे काही इंडियन गव्हर्नमेंटचे काही डॉक्युमेंट जसे की आधार कार्ड किंवा अन्य काही असे काही आढळून आल्याची देखील माहिती आहे? डेफिनेटली आपण जर बघू शकता तर फेक आधार कार्ड, इंडियन गव्हर्नमेंटचं आधार कार्ड नाही म्हणता येणार, हे फेक आधार कार्ड असतात। जे कोणी मृत पर्सन असेल त्याच्या आधार नंबरवर हे आधार कार्ड काहीतरी बनलेलं असतं किंवा नॉन एक्झिस्टन्शियल आधार नंबरचं आधार कार्ड कधी कधी बनलेलं असतं किंवा भरपूर सारे रेशन कार्ड वगैरे असे काही डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे नक्कीच मिळून येतात। यांना हे कोण डॉक्युमेंट्स यांना बनवून देतं, कशा प्रकारे बनवून देतं, याचा पण सखोल तपास चालू आहे। एकंदरीत आतापर्यंत इतक्या 94हून अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे। अजून साधारण किती असे नागरिक अवैधरित्या आपल्या झोनमध्ये किंवा आपल्या प्रभागात राहत आहेत? याचे ठाम आकडेवारी आपण नाही देऊ शकत, कारण की आपण पूर्ण स्कॅनिंग वगैरे चालू आहे। ठरवली लोक आपली फिरत असतात। जसे जसे नागरिकांची इन्फॉर्मेशन क्ल्यू वगैरे आपल्याला लागतो त्यांच्यावर आपण कारवाई करतो। कधी कधी ते नव्याने येऊन सेटल होतात, कधी काही जुने असतात ते इथून निघून गेले असतील, पण काही नक्कीच असतील छुपेरुत्याने लपलेले असतील। ओपनमध्ये आता येण्याची त्यांची हिंमत राहिली नाही, की ज्या प्रकारे जेवढ्या कारवाई चालू आहे ओपनमध्ये काही दिसून येणार नाही। पण त्यांच्या छुप्या बिलमधनं पण त्यांना बाहेर काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचं तजवीज आम्ही नक्कीच ठेवलेली आहे। निश्चितच सर, एकंदरीत एक शेवटचा प्रश्न की आतापर्यंत तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात 1 वर्षात कारवाई केली, यानंतरचा तुमचा या संदर्भातचा प्लॅन काय असेल? डेफिनेटली लवकरात लवकर चांगल्या अजून मोठ्या कारवाईंचे रिझल्ट्स आपल्याला नक्कीच दिसतील, याच्याबद्दल मी कॉन्फिडंट आहे। आणि माननीय CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली अजून पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त कारवाई होईल, हे याच्याबद्दल ठाम मत आमचं नक्की आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सरांनी माहिती दिल्याप्रमाणे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिकांवर कारवाई जी आहे ती पुण्यात गेल्या वर्षभरापासून सुरू आहे आणि तितक्याच ताकदीने ही संपूर्ण कारवाई आगामी काळामध्ये देखील सुरू राहील असं आश्वासन देखील त्यांच्याकडून मिळते। आता पाहावं लागेल की नेमकी हा जो आकडा आहे, जो 94चा आकडा जो आतापर्यंत घुसखोरांचा अधिकृतपणे समोर आला आहे, तो आकडा अजून किती वाढतोय हे पाहणं या संपूर्ण कारवाईमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।